गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण काही क्वेश्चन घेणार आहोत. सगळ्यांना दिसत आहे माझा आवाज क्लिअर येतोय? पहा. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, मानसशास्त्राचा जनक कोण आहे? सगळ्यांनी सांगायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन्स काही नाहीयेत. सरळ तुम्ही त्याचा आन्सर चॅट बॉक्स मध्ये टाइप करायचा आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मला. पहिलं जे काही आन्सर आहे, पहिल्याचा आन्सर आहे पहा, एरिस्टॉटल. जे काही तुम्ही देतायत आन्सर एकदम राईट आहे. मी इथे लिहिते. एरिस्टॉटल. तर मानसशास्त्राचा जनक कोण आहे? तर तो आहे एरिस्टॉटल. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, बाल मानसशास्त्राचा जनक कोण आहे? सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा यामध्ये. पहिल्याचं ठीक आहे ना, एरिस्टॉटल. आता दुसरा आन्सर आहे त्याचं सांगा. नाही, बिने नाही. बाल मानसशास्त्राचा जनक जीन पियाजे आहे. जीन पियाजे. ठीक आहे. जीन पियाजे हा बाल मानसशास्त्राचा जनक आहे. जान वाटायले का? आता लक्षात आला, जीन पियाजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डी ॲनिमा हा आत्म्याविषयी माहिती सांगणारा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला आहे? येस, राईट आहे, एरिस्टॉटल. डी ॲनिमा हा ग्रंथ एरिस्टॉटल यांनी लिहिला आहे. एरिस्टॉटल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लेटो या ग्रीक तत्ववेत्याने कोणता ग्रंथ लिहिला? महत्वाचे क्वेश्चन आहेत. वन लाइनर मध्ये तुम्ही सगळ्यांनी काय करा, वाटलंच मी हे क्वेश्चन तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पाठवून देते आणि याचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. त्याद्वारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. 1-2 वेळेस जर रीड केले. म्हणजे आपण आज 70 ते 80 क्वेश्चन बघणार आहोत आज. जसं लवकर लवकर तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न केला तसे तसे आपले जास्त क्वेश्चन इथे होऊन जातील. ठीक आहे. तर प्लेटो या ग्रीक तत्ववेत्याने कोणता ग्रंथ लिहिला आहे? रिपब्लिक. बरोबर आहे. तर रिपब्लिक नावाचा ग्रंथ. रिपब्लिक कोणी लिहिला आहे? तर तो प्लेटो या ग्रीक तत्ववेत्यांनी रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, रिपब्लिक या ग्रंथामध्ये कोणते विचार मांडण्यात आले आहे? हा जो ग्रंथ मांडला प्लेटो यांनी, तर त्यामध्ये येस, व्यक्ती भिन्नतेविषयी विचार मांडले आहेत. एकच मिनिट. व्यक्ती भिन्नतेविषयी. कोणी मांडलेत हे विचार? प्लेटो यांनी. कशामध्ये? रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्ती भिन्नतेविषयी विचार मांडले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट, मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी, आपल्या वर्तनाचे स्फूर्तीस्थान असलेली
एक शक्ती म्हणजे मन आहे, अशी मनाची व्याख्या कोणी केली आहे? हम्म. येस, मॅकडुगल हे बरोबर आन्सर आहे. मॅकडुगल. आता तुम्ही काय चॅट बॉक्स मध्ये लिहितायत ते काही लक्षात येईना माझ्या. हे झालं की आपण एकदा वाचूया तुमचे काही क्वेश्चन असेल तर. हां? ठीक आहे. आता हे सगळं कळतंय तुम्हाला? आवाज वगैरे किंवा बाकीचं क्लिअर दिसतंय ना सगळ्यांना? हं? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सायकॉलॉजी हा शब्द कोणत्या 2 ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे? हं? येस, सायको आणि लोगस. अतिशय बरोबर आहे. सायको प्लस लोगस. हं? या 2 शब्दापासून सायकॉलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे? त्यानंतर नेक्स्ट. नाही, सायकोचं स्पेलिंग तसं नाहीये. PSYCHO प्लस LOGOS. हं? नेक्स्ट क्वेश्चन. मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली? पहिली प्रयोगशाळा. येस, राईट आहे. विल्यम वुंड यांनी सुरू केली आहे. हं? विल्यम वुंड या मानसशास्त्रज्ञांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशामध्ये सुरू झाली? हं? येस, जर्मनी. हं? येस, बरोबर आहे. जर्मनी. लिप्झिंग. अतिशय बरोबर आहे. तुम्ही जे सांगताय पुढचं अजून. हं? राईट आहे. तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी सुरू केली आणि ती कुठे आहे? जर्मनीमधील लिप्झिंग या ठिकाणी सुरू केली आहे. नेक्स्ट. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात, हे प्रतिपादन सर्वप्रथम कोणी केले? अबोध प्रेरणा म्हणलं तर तिथे आला सिगमंड फ्राइड. वॉटसन नाही, फ्राइड. हं? अबोध प्रेरणा, अबोध मन. हं? हे जे काही सांगितलेलं आहे तर ते सिगमंड फ्राइड यांनी सांगितलं आहे. तर 10व्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? सिगमंड फ्राइड. सिगमंड फ्राइड. ठीक आहे. लक्षात आले हे सगळे आन्सर सगळ्यांना? पहिले 10 क्वेश्चन. मानसशास्त्राचा जनक लक्षात ठेवा अरिस्टॉटल आहे. ठीक आहे. बाल मानसशास्त्राचा जनक विचारला जीन पियाजे. त्याच्यानंतर डी ॲनिमा आत्म्याविषयी जी काही माहिती सांगणारा ग्रंथ कोणी लिहिला आहे? कारण आत्म्याविषयी विचार करणारा मानसशास्त्राची व्याख्या काय सांगितली आहे? तर ती अरिस्टॉटल यांनी सांगितली आहे. मग त्यामुळे डी ॲनिमा आत्म्याविषयीचे जे काही विचार आहेत तर ते अरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले दिसून येते. त्याच्यानंतर प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला आहे. रिपब्लिक यामध्ये व्यक्ती भिन्नतेविषयक विचार मांडण्यात आले आहेत पहा. त्याच्यानंतर ची जी काही व्याख्या केली आहे, मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी, वर्तनाचे स्मृतीस्थान असलेली एक शक्ती.
म्हणजे मन ही व्याख्या मॅकडुगल यांनी केली आहे. त्याच्यानंतर सायकोलॉजी सायको प्लस लोगस या 2 शब्दापासून तयार झालेला आहे सायकोलॉजी. पहिली मानसशास्त्राची जी काही प्रयोगशाळा आहे ती विल्यम वुंट हां आणि कुठं केली आहे त्यांनी? जर्मनी. हं. लिप्झिंग येथे ही सुरू करण्यात आली आहे, जर विचारलं तर. त्याच्यानंतर अबोध प्रेरणा वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात. तर हे सिग्मंड फ्राइड यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं हे सगळं? हं. याविषयी काही कोणाला प्रॉब्लेम? नाही ना? चला आता पुढे बघूया आपण. सगळ्यांनी आन्सर द्यायचा आहे. हं. नेक्स्ट ओपन करूया आपण आता. हो, 1 मिनिट. आता ते कसे क्वेश्चन येतील ना, घ्यायचे का असेच मग? फास्ट मला पण घ्या वाटायलेत ना. पण आता ती स्लाईड ओपन होईना त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. 1च मिनिट थांबा जरा. जाऊ द्या. हा क्वेश्चन घ्या आता. हं. बघा आता पौगंडावस्थाचे जनक कुणास म्हणले जाते? हं. जसे क्वेश्चन येतील तसे घेऊयात आपण. सिक्वेन्स वाईज घेतले होते. सांगा आता पौगंडावस्थेचे जनक. मी सांगते स्टेलने हॉल. हं. काय आहे? स्टेलने हॉल यांना पौगंडावस्थेचे जनक असं म्हणलं जातं. स्टॅनले हॉल. यांना काय म्हणलं जातं? पौगंडावस्थेचे जनक. स्टॅनले हॉल यांना. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ही व्याख्या कोणी केली आहे? येस, राईट आहे. टर्मन यांनी ही व्याख्या केली आहे. अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ही टर्मन यांची व्याख्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जड यांनी मांडलेली तत्ववादी उपपत्ती कशाशी संबंधित आहे? जड यांनी जी काही मांडलेली उपपत्ती आहे तर ती अध्ययन संक्रमण व्यक्तिमत्वाशी नाही ना, अध्ययनाचे संक्रमण, अध्ययन संक्रमण
या संदर्भात उपपत्त्या मांडलेल्या आहेत. जड यांनी, बॅगले यांनी. त्याच्यानंतर मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी कोहलर यांनी एका चिंपांझीवर प्रयोग केला. त्याचे नाव काय होते? काय होतं त्याचं नाव? हा, सुलतान नाव होतं. अगदी बरोबर आहे. सुलतान. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. कारक विकास म्हणजे काय? कारक विकास पर्याय पाहिजे का? हा, येस, शारीरिक विकास. कारक विकास म्हणजेच काय? शरीरातील स्नायूंचा विकास किंवा शारीरिक विकास असं म्हणूया. शारीरिक विकास. असं जर तुम्हाला आले की नाही तर तुम्हाला ऑप्शनची गरज नाही ना, पटकन येतात. त्याच्यामुळे असे क्वेश्चन घेतलेत मी, वन लाइनरचे. काहीतरी चेंज पाहिजे ना, सारखे तेच ते क्वेश्चन. पुढचा आहे क्वेश्चन. कोणती अवस्था कार्यकौशल्य शिकण्यासाठी आदर्श मानली जाते? कोणती आहे? कार्यकौशल्य शिकण्यासाठी बाल्यावस्था. कुमारावस्था नाही, बाल्यावस्था येते ना. इथे काय करतात मुलं? जास्त तर कार्यकौशल्याचा विकास या दरम्यान होत असतो. बाल्यावस्थेमध्ये कृतीयुक्त शिक्षण करत असतात. हा, किशोरावस्था आणि बाल्यावस्था सेम आहे. किशोरावस्था पण चालतं आणि बाल्यावस्था पण एकच आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट, कोणत्या अवस्थेत बालक आत्मकेंद्रीय असतात? आत्मकेंद्रीय याचा अर्थ काय? कोणत्या अवस्थेमध्ये जास्त असतात आत्मकेंद्री? हा, बाल्यावस्थेमध्ये जास्त आत्मकेंद्रीय असतात. बाल्यावस्था. शैशवावस्थेमध्ये त्यांना काही कळत नसतं ना, त्याच्यामुळे शैशवावस्था नाही, बाल्यावस्थेमध्ये जास्त आत्मकेंद्रीय असतात. सिक्वेन्स. त्याच्यानंतर बाल गुन्हेगारांच्या अभ्यासासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरेल? बाल गुन्हेगार जीवन वृत्तांत. राईट आहे तुम्ही जे सांगतात ते. जीवन वृत्तांत ही पद्धत उपयुक्त ठरेल. त्याच्यानंतर आसुबेल यांनी विकसित केलेले प्रतिमान कोणते आहे? आसुबेल यांनी अग्रत संघटक हे प्रतिमान विकसित केलं आहे त्यांनी. कोणतं? अग्रत संघटक. दिसत आहे का इथे? आता इथे लिहित्या अग्रत संघटक. हे प्रतिमान कोणी मांडलं आहे? तर आसुबेल यांनीही सांगितलेलं प्रतिमान आहे. लक्षात आलं आता? नेक्स्ट क्वेश्चन. अध्ययनानुदेशन नाही हो, अग्रत संघटक आहे. नाही, जुने क्वेश्चन कुठे आहेत? बरं, तेच असणार आहेत ना क्वेश्चन.
जुने नवे कुठं आहेत हे? पुढे बघा आता, ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती कोणी मांडली? कोणी मांडली आता ज्ञानाची समर्पकता? हम्म नांदुरा नाही हो, बांधुरा येते, पण त्यांनी नाही मांडली ती ज्ञानाची समर्पकता. हम्म कोणी मांडली? ब्रुनर यांनी मांडली आहे या ज्ञानाची समर्पकता. हम्म कोणी? तर ब्रुनर यांनी. कोणी मांडली आहे? ब्रुनर या मानसशास्त्रज्ञांनी. ब्रुनर. हा, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इथं स्मरण आहे बरं का, मरण नाही, हे स्मरण आहे. हा, स्मरण प्रक्रियेतील घटक कोणते? कोणते आहेत स्मरण प्रक्रियेतील घटक? मी सांगते पहा, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान. फर्स्ट आहे धारणा, त्याच्यानंतर प्रत्यावहन, आणि दुसरं आहे तिसरं प्रत्याभिज्ञान. हा, ग्रहण पण आहे. हा, आणि ग्रहण बरोबर आहे. स्मरण प्रक्रियेतील घटक मी सांगते पहा, कोणते कोणते? ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान. ठीक आहे. त्याच्यानंतर अनुवंशाचे 2 नियम कोणी मांडले? मेंडल. एकदम बरोबर आहे. कोणी मांडले आहेत? मेंडेल या मानसशास्त्रज्ञाने. त्याच्यानंतर लिहिलंय ना तिथं आता, मेंडेल. हा, विशिष्ट रचनावादी पद्धती कोणी मांडली? रचनावाद. जॉन डुई यांनी मांडली आहे. बघा, ऑप्शन नाही दिल्यामुळे कन्फ्यूज होईल का? जॉन डुई. रचनावादी पद्धती ही जॉन डुई यांची आहे. नेक्स्ट, गरजांची श्रेणी वर्गीकरण कोणी केले? गरजांची वर्चस्व श्रेणी म्हणा किंवा गरजांची श्रेणीबद्ध वर्गीकरण. हा, मॅस्लो, अब्राहम मॅस्लो यांनी. ऑप्शन असले की लगेच लक्षात येतं की नाही? अब्राहम मॅस्लो. मला थोडंसं आज वेगळं घ्या, 1 लाइनर क्वेश्चन, ऑप्शन द्यायचेच नाही. बघू किती आपल्याला नॉलेज आहे याच्यामध्ये, त्यामुळं घेतलेत. नाहीतर उद्या आपण सरळ ऑप्शन्स नुसार घेऊयात.
नेक्स्ट क्वेश्चन. इथं जे काही मरण नाही बरं का, हे स्मरण आहे हा इथे. हे जे आहे ना, हे स्मरण आहे. स्वतःचे स्वतः केलेले निरीक्षण म्हणजे काय? अतिशय बरोबर आहे. सगळे सांगतायत ते आत्मनिरीक्षण. हं? स्वतःहून स्वतः केलेले जे काही निरीक्षण. आत्मनिरीक्षण. हे याचं राइट आन्सर आहे. ठीक आहे. किशोरावस्थेला दृढीकरणाचा काळ असे कोणी म्हणले आहे? हं? किशोरावस्थेला दृढीकरणाचा काळ नाही. रॉस. रॉस यांनी म्हणलेलं आहे. हॉल नाही, रॉस यांनी म्हणलं आहे. ते तुम्ही जे सांगतात ते कुमारावस्थेला म्हणले आहे. स्टेनले हॉलनी जे सांगितलंय ते. हे रॉस यांनी म्हणलं आहे, किशोरावस्थेला दृढीकरणाचा काळ. नेक्स्ट. स्वयंशोधन पद्धतीचे जनक कोण आहेत? स्वयंशोधन पद्धती वेगवेगळ्या पद्धती आपण अभ्यासल्या होत्या. हं? व्याख्यान, चर्चा वगैरे होते ना, त्याच्यामध्ये स्वयंशोधन पद्धती होती. आर्मस्ट्रॉंग, किलपॅट्रिक त्यांनी प्रकल्प सांगितली आहे ना, किलपॅट्रिक यांनी. हं? यांनी आर्मस्ट्रॉंग यांनी आर्मस्ट्रॉंग यांनी कोणती पद्धत सांगितली आहे? स्वयंशोधन पद्धती. हं? यांना स्वयंशोधन पद्धतीचा जनक असं देखील म्हणलं जातं, आर्मस्ट्रॉंग यांना. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? बघा बरं, हे लगेच कसं आलं तुम्हाला? डॉक्टर ब्लूम. ब्लूम यांनी. बरोबर आहे. स्क्रीन दिसत नाहीये तुम्हाला व्यवस्थित? त्याच्यानंतर नेक्स्ट. मानसिक वयाची संकल्पना. हं? मानसिक वय. येस, बरोबर आहे. अल्फ्रेड बीने. हं? काय आहे? अल्फ्रेड. अल्फ्रेड बीने. यांनी मानसिक वयाची संकल्पना मांडली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन. 1959 साली गिल्फर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयक उपपत्तीमध्ये एकूण किती घटक मांडले? गिल्फोर्ड यांची उपपत्ती. हा, येस. 120 घटक मांडले आहे. किती आहे? 7 नाही ना, 120. ठीक आहे. पुढे जाऊन आणखीन संशोधन केलं आणि त्यांनी 150 मांडलेत घटक. 2 मिनिटं मेसेज टाकू नका, मला लिहिता येत नाही. 120 घटक त्यांनी मांडले आहेत. त्याच्यानंतर आणखीन संशोधन केलं आणि त्यामध्ये काही घटक ऍड झाले आणि त्यांनी 150 घटक सांगितले आहेत. बघा, आता ऑप्शन जे असेल ते त्यामध्ये तुम्ही राईट करा. एक तर एकच दिलेलं असतं, म्हणजे एक तर 120 तरी दिलेलं असतं, नाहीतर 150 तरी. त्यानुसार तुम्हाला तिथे आन्सर नोंदवायचा आहे. लक्षात आलंय सगळं? पुढे बघूयात. मी विचारलेले क्वेश्चन दिसत नाहीयेत का? एक मिनिट, काय दिसत नाहीये का? सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे?
ठीक आहे, चला दिसतंय ना काही प्रॉब्लेम? नेक्स्ट आता पुढे बघूयात आता. पहा आता, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे, आता लक्षच ठेवावं लागणार आहे ना आता. मग त्याच्याशिवाय पास कसं होणार आहेत आपण? सांगा, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, अशी सर्वप्रथम व्याख्या कोणी केली आहे? वर्तनाचा अभ्यास म्हणलं की ते आलं, येस, वॉटसन. बरोबर देतायत तुम्ही आन्सर. वॉटसन. ठीक आहे. हा, जे.बी. वॉटसन बरोबर आहे. त्याच्यानंतर मानसशास्त्र हे अनुभव वर्तनाचे शास्त्र आहे, अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? हा, मन यांनी केली आहे. हा, राईट आन्सर, मन. नेक्स्ट क्वेश्चन. बी बरोबर SOR. हे सूत्र कोणी सांगितलं आहे? येस, वुडवर्थ यांनी सांगितलं आहे. वुडवर्थ. नेक्स्ट, वर्तन अभ्यास पद्धतीचे वर्गीकरण कोणत्या 2 प्रमुख गटात केले जाते? अभ्यास पद्धती प्रमुख 2 गट आहेत त्याचे, कोणते आहेत ते? नाही, बहुत अभ्यास पद्धती म्हणलेत ना, शास्त्रीय आणि अशास्त्रीय. हा, राईट आहे. एक आहे शास्त्रीय. शास्त्रीय मध्ये कोणत्या पाहिल्या होत्या आपण, आणि अशास्त्रीय मध्ये कोणत्या पाहिल्या होत्या? सांगा बरं आता. शास्त्रीय मधल्या पद्धती बघा, प्रयोग पद्धती, निरीक्षणात्मक पद्धती, हा, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण, या पद्धती आपण पाहिल्या होत्या. आणि अशास्त्रीय मध्ये पर्यंत पद्धती, आत्मनिरीक्षण, या पाहिल्या होत्या की नाही? तर या 2 प्रमुख पद्धती आहेत. कोणत्या? वर्तन अभ्यासाच्या शास्त्रीय आणि अशास्त्रीय पद्धती. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वर्तन अभ्यास पद्धतीच्या शास्त्रीय अभ्यास पद्धती कोणत्या? बघा आता, सांगा आता. शास्त्रीय अभ्यास पद्धती आता ज्या सांगितल्या तुम्हाला, शास्त्रीय सांगायच्यात. बघा आता, इथं आहे सर्वेक्षण. सांगा आता पटपट. सर्वेक्षण, प्रायोगिक, त्याच्यानंतर मनोविश्लेषणात्मक, मनोविश्लेषणात्मक, त्याच्यानंतर आहे जीवन वृत्तांत आणि वैकासिक. जीवन वृत्तांत आणि वैकासिक. ठीक आहे, या पद्धती आहेत शास्त्रीय अभ्यास पद्धती. त्याच्यानंतर वर्तन अभ्यासाच्या अशास्त्रीय पद्धती सांगायच्यात. कोणत्या आहेत आता सांगितलेल्या? आत्मनिरीक्षण, त्यानंतर
दंतकथा आणि पर्यंक जे तुम्ही सांगतायत ते एकदम राईट आहे हा. कुठे लिहू आता? दिसतंय का पहा, पर्यंक. या अशास्त्रीय पद्धती आहेत वर्तनाच्या अभ्यासाच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? काय म्हणतात? आत्मनिरीक्षण. आत्मनिरीक्षण. प्रायोगिक पद्धतीचे किती गट केले जाते? किती गट केले जातात प्रायोगिक पद्धतीमध्ये? येस, 2 गट केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सूक्ष्मपणे राईट आहे, नियंत्रित अनियंत्रित. आता 19 सांगा. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती. सूक्ष्मपणे अभ्यास सर्वेक्षण पद्धतीत नाही होत ना. जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये होतो, म्हणजे केस स्टडी मध्ये. बरोबर आन्सर येणार जीवन. येस, जीवन वृत्तांत ह्याच्यामध्ये सखोल अभ्यास केला जातो. बघा, लक्षात आलेत का सगळ्यांना? नेक्स्ट, मला वाटतं सर आलेले आहेत तुमचे. राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊयात आता. मी असे ऑप्शन पाहिजेतच का? ऐका ना, मी असे 100 क्वेश्चन काढले आहेत तुम्हाला पूर्ण स्वतः, आणि मला असं वाटत होतं याची प्रॅक्टिस तुम्हाला जास्त होईल. 1 लाइनर क्वेश्चन होते हे, महत्वाचे. त्यामुळं हे काढले होते मी मनाने माझ्या. हे पुस्तकातले नाहीयेत, म्हणजे जे काही तुमच्या पेपर मध्ये महत्वाचे असे क्वेश्चन आहेत, तर ते ओव्हरऑल पूर्ण काढले होते मी. तर त्यामुळे राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊयात. ठीक आहे, पण थांबूयात इथे. नेक्स्ट सेशन मध्ये सगळ्यांनी जॉईन व्हायची. मी PDF करते व्यवस्थित नीट, आणि आपण तसे क्वेश्चन घेऊयात. हो ना, तसेच क्वेश्चन, हे सगळे क्वेश्चन महत्वाचे. तुम्ही जर पाहिले क्वेश्चन पेपर जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल हे फार महत्वाचे आहेत म्हणून. ठीक आहे, आपण स्टॉप करूया आपलं. खूप थोडे दिवस शिल्लक राहिले तुम्हाला एक्झाम मध्ये. फक्त रिवाइज करणं आवश्यक आहे आता. ठीक आहे, आपण थांबूयात.